Dear students, I am Dr. Rajiv Sapre, and this is the second lecture about the chapter arithmetic progression, and this is the part of video series lecture about SSC mathematics. In the previous lecture you have studied what is arithmetic progression. Okay, a sequence where nth term, or we can say n plus 1th term minus tn is constant. Okay, is constant is called arithmetic progression. आणि काही एक्झाम्पल्स आपण बघितली होती. फॉर एक्झाम्पल 2, 5, 8, 11 बघा 14 अँड सो ऑन. दिस इज AP. वाय AP? बिकॉज इफ यू टेक एनी टू कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स, 5 आणि 2 त्यातला डिफरन्स 3 आहे, 8 आणि 5 डिफरन्स 3 आहे, 14 आणि 11 डिफरन्स 3 आहे. त्या डिफरन्सलाच आपण काय कशाने दर्शवतो? कुठलं लेटर, इंग्लिश लेटर वापरतो आपण? डी. आणि फर्स्ट टर्म, ऑलवेज रिमेंबर, फर्स्ट टर्म ऑफ AP is A and common difference is D. CD कॉमन डिफरन्स. त्यामुळे काय होईल बघा, पहिली टर्म समजा मी A लिहिली तर मला दुसरी टर्म कशी मिळणार? त्याच्यात D मिळवल्यावर मिळणार, A प्लस D. बघा आता बघा, A प्लस D आणि A यातला डिफरन्स किती आहे? D. पुढची टर्म पुन्हा D मिळवा, त्याच्यामध्ये A प्लस D आणि पुन्हा एक D म्हणजे 2D. पुन्हा पुढची टर्म A प्लस 3 इंटू D, त्याच्याही पुढची टर्म A प्लस 4 इंटू D. दिस विल गो ऑन. मग आता बघा ना, कुठल्याही दोन कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स, कॉन्झिक्युटिव्ह हा त्यातला महत्त्वाचा शब्द आहे. इफ यू से डिफरन्स बिटवीन एनी टू टर्म्स, चुकलात तुम्ही. कॉन्झिक्युटिव्ह या शब्दाला प्रचंड इथे महत्त्व आहे. क्रमाने येणाऱ्या कुठल्याही दोन टर्म्स. मग इथे A प्लस 3D मायनस A प्लस 2D म्हणजे D होणार, कारण A कॅन्सल होईल. 3D मायनस 2D D झालं. त्यामुळे मला एकदा फर्स्ट टर्म मिळाली, मग तुम्हाला मी समजा सांगितलं की A म्हणजे समजा 5 आहे आणि D म्हणजे 4 आहे, तर याचं अरिथमॅटिक प्रोग्रेशन कसं होणार? करस्पॉन्डिंग अरिथमॅटिक प्रोग्रेशन विल बी, पहिली टर्म 5, त्याच्यात D म्हणजे 4 मिळवा, दुसरी टर्म 9, त्याच्यात पुन्हा 4 मिळवा, तिसरी टर्म 13, त्याच्यात पुन्हा 4 मिळवा, पुढची टर्म 17, त्याच्यात पुन्हा 4 मिळवा, 21 झालं. हां, आता समजा A म्हणजे 10 सांगितलं आहे आणि D म्हणजे 0 सांगितलं आहे, तर मग अरिथमॅटिक प्रोग्रेशन कसं होणार? पहिली टर्म A, त्याच्यात 0 मिळवा, दुसरी टर्म ती पण 10, त्याच्यात 0 मिळवा, म्हणजे दुसऱ्या टर्ममध्ये 0 मिळवा, 10 सो ऑन. हा कॉन्स्टंट सिक्वेन्स असणार. कारण काय? डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स आय वॉन्ट 0. लक्षात आलं का तुमच्या? म्हणजे समजा आता पुढचं एक बघा एक्झाम्पल. A म्हणजे समजा 0 दिलं आहे आणि D म्हणजे -3 दिलं आहे, तर मी कसं लिहिणार? 0 पहिली टर्म, त्याच्यात -3 मिळवा, दुसरी टर्म -3, त्याच्यात पुन्हा -3 मिळवा, तिसरी टर्म -6, त्याच्यात पुन्हा -3 मिळवा, -9 अँड सो ऑन. दिस विल बी द थर्ड सिक्वेन्स. So I hope you understood how you will create the arithmetic progression when A and D are given. लक्षात घ्या, A आणि D दिल्यानंतर अरिथमॅटिक प्रोग्रेशन कसं मिळवायचं हे आपण या पार्टमध्ये अभ्यासलं. सोपं आहे ते. D मिळवत जायचा. फर्स्ट टर्म दिलेली असणार, कॉमन डिफरन्स तुम्हाला दिलेला असणार. आता त्याच्या पुढे लक्षात घ्या की मला कसं केलं बघा आपण, की यु नो, if first term of arithmetic progression is A and common difference is D, then AP is T1 काय होणार बघा, म्हणजे इथे लिहूया आपण A, देन नेक्स्ट टर्म इज A प्लस D. सी, दिस इज T1, दिस इज T2, देन नेक्स्ट टर्म इज A प्लस 2D, त्याच्यामध्ये तुम्ही पुन्हा D मिळवणार, सो T3, देन नेक्स्ट टर्म इज A प्लस 3D, म्हणजे 2D होतेच ना, त्याच्यामध्ये D मिळवणार, म्हणजे हे झालं T4. डू यू गेट दिस? मग नेक्स्ट टर्म काय होणार? A प्लस 4D, so that is T5. See, this is T1, this is T2, this is T3,
this is T4, this is T5 and so on. This is not end. अरिथमॅटिक प्रोग्रेशन हे कधी संपत नसतं, इन्फिनाईट टर्म्स त्याच्यात असतात. मग आता काय करणार आपण, नीट ऑब्झर्व जर केलं तुम्ही तर T2 जे आहे सेकंड टर्म आहे त्याच्यामध्ये डीचा कोइफिशियंट 1 आहे, थर्ड टर्म जी आहे त्याच्यामध्ये डीचा कोइफिशियंट 2 आहे, फोर्थ टर्म जी आहे त्याच्यामध्ये डीचा कोइफिशियंट 3 आहे, पाचवी टर्म जी आहे त्याच्यामध्ये डीचा कोइफिशियंट 4 आहे. त्यामुळे हेच लॉजिक जर मी वापरलं तर एन मध्ये Tn nth टर्म जी असेल ती कशी असणार बघा, ए प्लस डीचा कोइफिशियंट इथे काय असणार, चौथ्या टर्मला 3 आहे, पाचव्या टर्मला 4 आहे, म्हणजे nth टर्मला n-1 असणार. त्यामुळे Tnचा मला फॉर्म्युला मिळाला. काय फॉर्म्युला मिळाला बघा, ए प्लस n-1 इंटू डी. सी दिस इज द फॉर्म्युला दॅट आय गेट. Tn काय फॉर्म्युला आहे बघा, ए प्लस n-1 इंटू डी. हा फॉर्म्युला तुम्हाला मिळतो. म्हणजे कसं आहे बघा, समजा तुम्हाला असं मी सांगितलं की ए म्हणजे 5 आहे, असं एक अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे की ज्याच्यामध्ये ए 5 आहे आणि डी समजा 14 आहे किंवा 10 आहे असं म्हणूया, डी समजा 10 आहे. तर पाचवी टर्म काय असं कोणी विचारलं तर काय करणार सांगा, पाचव्या टर्मचा फॉर्म्युला काय होणार, हा फॉर्म्युला आहे T5, एनच्या ऐवजी 5 टाका, T5 काय होणार बघा, ए प्लस 5-1 म्हणजेच 4D. मग ए आणि डी दिलेलेच आहेत तुम्हाला, मग ए 5 आहे आणि डी किती आहे 10, म्हणजे 4 गुणिले 10, मग 40 अधिक 5 45. सो T5 इज 45. दिस इज द ॲडव्हान्टेज ऑफ डेव्हलपिंग दिस फॉर्म्युला. Tnचा फॉर्म्युला आपण इथे डेव्हलप केला. Tn इज ए प्लस n-1 इंटू डी, where a is the first term, d is the common difference. त्यामुळे हा एक मुद्दा लक्षात घ्या की फॉर्म्युला फॉर Tn we have developed. What is that formula? Tn is equal to a plus n-1 into d. Naturally, a is first term. Okay, and d is common difference. ठीक आहे. आता आपल्याला त्याच्याही पुढे जायचं आहे. फॉर्म्युला फॉर सम ऑफ फर्स्ट n टर्म्स ऑफ एन एपी. फर्स्ट n टर्म्स हे महत्त्वाचं आहे. तुमच्या पुस्तकांमध्ये त्यांनी लिहिलं आहे सम ऑफ n टर्म्स ऑफ एपी. कुठल्याही n टर्म्स असा त्याचा अर्थ होईल. वी आर नॉट डुईंग दॅट. फर्स्ट n टर्म्स ऑफ एपी. मग त्याच्यासाठी काय करायचं बघा. सो फॉर्म्युला विल बी लाईक दिस. वी विल डेव्हलप इट लाईक दिस. सो लेट Tn be arithmetic progression with T1 A and common difference D. So and sum of, इथे समचं स्पेलिंग SUM, सम हे बेरीज अर्थाने वापरतोय आपण. सम ऑफ फर्स्ट n टर्म्स be denoted by Sn. So Sn is equal to T1 plus T2 plus T3 plus and so on, finally Tn. म्हणजेच काय होईल बघा. Sn is equal to A, पहिली टर्म A ना, दूसरी A प्लस डी, तीसरी A प्लस 2D अँड सो ऑन. फायनली काय होणार, A प्लस n-1 इंटू डी. आता काय करूया आपण, हेच Sn उलटं लिहूया. म्हणजे इकडून आधी लिहूया, ही टर्म आधी लिहूया. म्हणजे ही जी A प्लस n-1 इंटू डी आहे ती आपण आधी लिहूया. A प्लस n-1 इंटू डी ही पहिली टर्म लिहिली आपण. प्लस याच्या आधीची टर्म जी आहे ना ती लिहूया. याच्या आधी काय असणार बघा, इथे A प्लस 2D असताना त्याच्या आधी A प्लस डी असतं. म्हणजे डीचा कोइफिशियंट 1 ने कमी करायचा.
मग इथे n-1 आहे, 1ने कमी केलात की n-2 झालं. डी ही त्याच्याही शेवटून दुसरी टर्म असणार ती. प्लस अँड सो ऑन. फायनली मग दोन टर्म्स काय असतील, ए प्लस डी आणि ए. म्हणजे ह्याच टर्म आपण उलट्या आलेल्या, म्हणून बेरीज तीच येणार ना. तुम्ही 3 आणि 5 ची बेरीज केलीत काय आणि 5 आणि 3 ची केलीत काय, अर्थ एकच. म्हणजे आता इथे ॲडिशन जर मी केलं तर हे ॲडिशन आणि हे ॲडिशन असं मला लिहायचं आहे. ओके. इथे आता काय होणार, हे एस एन आणि हे पण एस एन, म्हणजे इकडे होणार 2SN. इथे काय होणार बघा, ही ए ही टर्म आणि ही पहिली टर्म. मग ही पहिली टर्म काय आहे बघा, ए प्लस n-1 इंटू डी. म्हणजे ॲडिशन करताना हा ए आणि ए दोनदा येणार, 2A प्लस n-1 इंटू डी. इथली पहिली टर्म आणि इथली पहिली टर्म यांची बेरीज 2A प्लस n-1 इंटू डी एवढं येणार. बरोबर ना, ही एक टर्म झाली. आता इथली दुसरी टर्म आणि इथली दुसरी टर्म बघा, इथे ए प्लस डी आहे, इथे ए प्लस n-2 इंटू डी आहे. मग हा ए आणि हा ए म्हणजे बेरीज त्याची झाली 2A. नंतर इथे डी किती आहेत, n-2. इथे डी किती आहे, एकच. मग n-2 मध्ये मी एक मिळवला की किती होणार, n-1. म्हणजे इथे पण काय होणार, n-1 इंटू डी. ही दुसरी टर्म झाली. तीच आली बघा, पहिली आहे तीच दुसरी आली. तसंच असं करत करत आपण गेलो की शेवटी पण काय होणार बघा, इथे हे ए प्लस n-1 इंटू डी आहेत आणि इथे ए आहे शेवटची इथली टर्म. त्यामुळे इथे पण पुन्हा ए आणि ए म्हणजे 2A प्लस काय होणार, n-1 इंटू डी. म्हणजे प्रत्येक वेळी इथली पहिली टर्म आणि इथली पहिली टर्म यांची बेरीज 2A प्लस n-1 इंटू डी आली. इथली दुसरी टर्म, इथली दुसरी टर्म ही जी आहे यांची बेरीज, ही इथली दुसरी टर्म ए प्लस डी आहे, इथली दुसरी टर्म ए प्लस n-2 इंटू डी आहे. देअर ॲडिशन इज ऑल्सो 2A प्लस n-1 इंटू डी. इकडची शेवटची टर्म आणि इकडची शेवटची टर्म यांची बेरीज पण 2A प्लस n-1 इंटू डी आहे. पण म्हणजे असं 2A प्लस n-1 डी किती वेळा आलं, तर जेवढ्या टर्म्स आहेत तेवढ्या वेळा. इथली पहिली टर्म आणि इथली पहिली टर्म यांची बेरीज केलीत, इथली दुसरी आणि इथली दुसरी यांची बेरीज केलीत, इथली शेवटची आणि इथली शेवटची यांची बेरीज केलीत. पण ह्या एकूण टर्म्स किती आहेत, किती टर्म्सची बेरीज आहे ही बघा, इथे n टर्म्सची. म्हणून ह्याची एकूण ॲडिशन काय होणार, n इंटू ब्रॅकेट 2A प्लस n-1 इंटू डी. बघा, 2A प्लस n-1 इंटू डी. त्यामुळे 2SN म्हणजे हे झालं. मग त्याच्यावरून आता आपणाला फायनल एक फॉर्म्युला डेव्हलप करता येईल की व्हॉट इज द सम ऑफ फर्स्ट n टर्म्स ऑफ अरिथमॅटिक प्रोग्रेशन. आणि ते काय होणार तो फॉर्म्युला, व्हॉट विल बी द फॉर्म्युला. फॉर्म्युला काय होईल बघा, तो असा होणार ना, इथे तुम्ही जे काही कॅल्क्युलेशन केलेलं आहात त्यानुसार तुमच्याकडे आत्ता असा डेटा आहे की 2 टाइम्स SN इज इक्वल टू n इंटू ब्रॅकेट 2A प्लस n-1 इंटू डी. आणि त्याच्यामुळे SNचा फॉर्म्युला काय होणार, हा 2 ने इकडे डिवाइड करा, n/2 इंटू ब्रॅकेट 2A प्लस n-1 इंटू डी. दिस इज द फॉर्म्युला. त्यामुळे पहिल्या n टर्म्स अरिथमॅटिक प्रोग्रेशनचा त्यांच्या ॲडिशनचा हा फॉर्म्युला झाला. सो दिस कॅन बी आस्क्ड टू यू ॲज अ थिअरी पार्ट. अगदी सोपं आहे. पुन्हा ही प्रूफ तुम्ही नीट बघा पहिल्यापासून, सो दॅट यू कॅन अंडरस्टँड. दिस बिंग अ व्हिडिओ लेक्चर यू कॅन ऑब्झर्व इट ॲज मेनी टाइम्स ॲज यू एक्सपेक्ट ऑर ॲज यू नीड. पण ते नीट पुन्हा पुन्हा बघितलं पाहिजे, आपल्याला आयडियाज त्याच्यातून कॉन्क्रीट व्हायला पाहिजेत तयार. सो नाव 2 मेन फॉर्म्युले वी हॅव डन अबाउट अरिथमॅटिक प्रोग्रेशन. अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे काय, आधी सिक्वेन्स वेअर Tn+1 minus Tn is constant is arithmetic progression. Okay, in AP, if A is first term and D is common difference, then what? Then Tn is equal to
ए प्लस एन मायनस वन इंटू डी, दिस इज वन फॉर्म्युला. आणि एस एन म्हणजे सम ऑफ फर्स्ट एन टर्म्स, इट विल बी एन बाय टू इंटू ब्रॅकेट 2a प्लस एन मायनस वन इंटू डी, बिकॉज द ए इज द फर्स्ट टर्म इन दॅट. सो सम ऑफ फर्स्ट एन टर्म्सचा हा फॉर्म्युला आणि nth टर्मचा फॉर्म्युला. आणखी एक गोष्ट लक्षात घ्या, काही वेळा प्रॉब्लेम सोडवताना आपणाला हे वापरावं लागेल की बघा, समजा एक ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन माझ्याकडे आहे टी एन इज सपोज ए पी. अर्थात हे कुठल्याही सिक्वेन्ससाठी यूज करता येईल मला. तर इथे काय होणार बघा, समजा तुम्ही ओके ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे, तर समजा तुम्ही एस एन लिहिलं. एस एन म्हणजेच काय होणार बघा, पहिल्या एस म्हणजे सम किती टर्म्स, तर एन म्हणजेच T1 प्लस T2 प्लस T3 एटसेट्रा अप टू Tn. आणि मग एस एन प्लस वन हे काय होईल, एस एन प्लस वनचा अर्थ काय, सम ऑफ फर्स्ट एन प्लस वन टर्म्स, म्हणजेच काय होणार T1 प्लस T2 प्लस T3 प्लस अँड सो ऑन प्लस Tn, आणि त्याच्याही पुढची टर्म मला घ्यावी लागणार एन प्लस वन. मग आता साधं लक्षात घ्या की एस एन प्लस वनमधून मी एस एन वजा केलं, म्हणजेच काय होणार, T1 कॅन्सल होतील, T2 कॅन्सल होईल, T3 वजा करतोय ना मी, एस एन प्लस मधून एस एन वजा करतोय, त्यामुळे Tn पण कॅन्सल होईल. उरेल काय, Tn प्लस वन. त्याला इथे करस्पॉन्डिंग टर्म नाहीच आहे वजा करण्यासाठी. सो व्हॉट यू गेट फ्रॉम ऑल दिस इज Tn प्लस वन असं मला मिळेल. म्हणजे जर मला एन प्लस वनथ टर्म काढायची असेल तर आधी एन प्लस वनथ टर्मची पर्यंतची बेरीज करा, त्याच्यामधून एन टर्म्सची बेरीज वजा करा. त्यामुळे थोडक्यात काय, आपण 3 वेगवेगळे फॉर्म्युले डेव्हलप केले. मी एका ठिकाणी ते फॉर्म्युले कलेक्ट करतो, म्हणजे तुम्हाला त्याचा रेडी रेफरन्स म्हणून वापर करता येईल. ओके, पहिलं आपण काय म्हणणार, AP म्हणजे काय, व्हॉट इज AP. तर आपण म्हणणार अ सिक्वेन्स Tn is AP if and only or if Tn minus Tn minus 1 is constant for all n. मग आपण AP झाल्यानंतर A ला आपण नेहमी फर्स्ट टर्म इज A. ओके, आणि काय म्हणणार आपण, कॉमन डिफरन्स, D will be common difference. D is common difference. अशा वेळी आपण Tn चा फॉर्म्युला काय लिहिला बघा, A प्लस एन मायनस वन इंटू डी. एस एन चा फॉर्म्युला काय लिहिला, एन बाय टू इंटू ब्रॅकेट 2a प्लस एन मायनस वन इंटू डी. आणि आत्ता आपण लिहिलं की जर nth टर्म मला काढायची असेल तर एस एन म्हणजे पहिल्या एन टर्म्सची बेरीज करून त्याच्यामधून पहिल्या एन मायनस वन टर्म्सची बेरीज वजा करा. हे नेहमी लक्षात घ्या. एस स्टँड्स फॉर सम, टी स्टँड्स फॉर द टर्म. कितवी टर्म ते इथे लिहितो आपण, nth टर्म. इथे ह्याचा अर्थ काय झाला, सम ऑफ फर्स्ट एन टर्म्स, आणि हे सम ऑफ फर्स्ट एन मायनस वन टर्म्स, बरोबर ना. म्हणजे समजा तुम्हाला nth टर्म काढायची असेल तर मी काय करायचं, आणि जर एस एन माहिती असेल तर त्याच्यामधून एस एन मायनस वन वजा करायचं की तुम्हाला nth टर्म मिळते. तेव्हा हे जे लिस्ट ऑफ फॉर्म्युले आहेत हे तुम्ही जरा नीट लक्षात घ्या. आणि कसं आहे की आणखी एक फॉर्म्युला तुम्हाला मी सांगू शकतो, तो असा आहे, एस एन इज इक्वल टू एन बाय टू इंटू ब्रॅकेट से फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म. दिस इज द फॉर्म्युला. म्हणजे कसं झालं बघा, त्याच्यात काही कौतुक नाही आहे. हा जो फॉर्म्युला आहे तो तोच आहे, एन बाय टू. आणि हा जो 2a आहे ना, तो आपण ब्रेक करूया, ए प्लस ए, आणि प्लस ही टर्म आहे तशीच, एन मायनस वन इंटू डी. मग ए प्लस एन मायनस वन इंटू डी म्हणजे काय आहे, Tn आहे, आणि ए काय आहे, T1 आहे.
म्हणजे T1 आणि Tn यांची बेरीज करून त्याला n/2 ने डिवाइड करायचं. जेव्हा मला पहिल्या n टर्म्सची बेरीज काढायची असेल त्यावेळी nth टर्म ही लास्ट टर्म असणार. जर मला पहिल्या 5 टर्म्सची बेरीज करायची असेल तर 5वी टर्म ही शेवटची असणार. तसंच Tn म्हणजे लास्ट टर्म. कधी लास्ट टर्म? ज्यावेळी मला पहिल्या n टर्म्सची बेरीज काढायची आहे. मग त्याच्यामध्ये मी पहिली टर्म मिळवणार T1 म्हणजे ते T1 प्लस Tn होईल. फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म डिवायडेड बाय 2 इंटू n/2 इंटू फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म. बघा फॉर्म्युला. त्यामुळे SNचे 2 फॉर्म्युले आहेत. कधीतरी तुम्ही हा वापरू शकता, कधी कधी हा वापरू शकता. डिपेंडिंग ऑन द सिच्युएशन यू कॅन चेंज द फॉर्म्युला दॅट यू विल यूज. परंतु हा जो फॉर्म्युला आत्ता आपण डेव्हलप केला ना, त्याच्या मागे एक स्टोरी आहे जी मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. की गाऊस नावाचा जो मॅथमॅटिशियन आहे, त्या म्हणजे ग्रेट मॅथमॅटिशियन, ही हॅज लॉट्स ऑफ कॉन्ट्रीब्युशन टू द वर्ल्ड ऑफ मॅथमॅटिक्स. तर तो अगदी लहान असताना, पहिली किंवा दुसरीमध्ये असताना, त्याच्या टीचर्सनी वर्गामध्ये एक प्रॉब्लेम त्यांना सोडवायला दिला होता. तो असा होता की 1+2 ही बेरीज करा म्हणाली. 1+2+3+4 एटसेट्रा अप टू 100. आता ही जर बेरीज करायची झाली, ही दुसरीतल्या मुलांना, तुम्हाला 9वी 10वीत फॉर्म्युले माहिती असतात. दुसरीतले विद्यार्थी काय करणार? 1+2 3 झालं, मग 3+3, मग ते सुद्धा बोटं मोडून 3+3 म्हणजे काय? 4 5 6 असं ते करत जाणार. मग 6 आणि ते 4, मग पुन्हा मग ते 4 बोटं घेणार, 7 8 9 10, मग 10 आले, इथपर्यंतची बेरीज 10 आली. मग त्याच्यामध्ये 5 मिळवला. त्याच्यामध्ये सोकॉल्ड हुशार मुलगा असेल तो कदाचित 10+5 15 असं एकदम म्हणेल. पण पुढे ते सर्व 100पर्यंत जायचं आहे, लक्षात घ्या. आणि ती सर्व बेरीज करायची आहे. त्यामुळे त्यांचे जे शिक्षक होते त्यांना गॅरंटी होती की हे मुलांना 2-3 तास लागणार हे सर्व करायला. परंतु गाऊसने तो प्रॉब्लेम 15 सेकंदात केला. त्याने ते उत्तर लिहिलं आणि सरांना नेऊन दाखवलं. ही वॉज व्हेरी हॅपी कारण आन्सर वॉज परफेक्ट. ते त्यांनी विचारलं गाऊसला की तू काय केलं या गणितामध्ये, हे कसं काय एवढ्या लवकर आलं? तो म्हणाला सोपं आहे. काय सोपं आहे त्याने सांगितलं. तर इथली पहिली संख्या 1 आहे, इथली शेवटची 100 आहे, यांची बेरीज 101 येते. ओके. इथली दुसरी संख्या 2 आहे, इथून दुसरी शेवटून दुसरी संख्या काय असणार? 99. मग त्याची बेरीज पण 101 येते. इथून तिसरी संख्या 3, इथून तिसरी संख्या काय असणार त्याच्या मागे? 98. मग 98 आणि 3 यांची बेरीज पण 101 येते. मग अशा दोघांच्या पहिली 100वी, दुसरी 99वी, तिसरी 98वी संख्या, अशा 50 जोड्या तयार होतील. म्हणजे मला तो म्हणाला 101 गुणिले 101 गुणिले 101 असं 50 वेळा करायचं आहे, 50 टाइम्स. म्हणजेच मला काय करायचं आहे तर 101 गुणिले 50 करायचं आहे. बरं, तो 101 गुणिले 50 म्हणाला अगदी सोपं आहे. 101ला 5ने गुणलं की 505 झाले आणि पुढे 0 ही संख्या. म्हणजे ही त्याची ऑब्झर्वेशन कपॅसिटी होती. त्याला हे लक्षात आलं. सर्व मुलांच्या समोर 1.5-2 तास हा प्रॉब्लेम होता, पण कुणाच्या असं लक्षात नाही आलं की इथली पहिली आणि इथली 100वी संख्या याची बेरीज, इथली दुसरी आणि इथली शेवटून दुसरी यांची बेरीज, इकडून तिसरी आणि इकडून शेवटून तिसरी यांची बेरीज, ही प्रत्येक वेळी 101 येते आहे. आणि अशा 50 टर्म्स तयार होतील. म्हणून ती 101 गुणिले 50 करायचं आहे हे त्या गाऊसच्या लक्षात आलं, बाकीच्यांच्या लक्षात आलं नाही. याचंच कारण काय झालं बघा, की ऑब्झर्वेशन कपॅसिटी ही गणितामध्ये सर्वात महत्त्वाची असते. लक्षात घ्या. कसं आहे, एका दगडातून मूर्ती तयार करणारा एक कारागीर होता. त्याला विचारलं, ही कशी काय तू तयार करतोस? तर तो म्हणाला, काही नाही, मला ही दिसतेच त्याच्यामध्ये, फक्त त्या दगडातला बाकीचा भाग मी काढून टाकतो की मूर्ती तयार होते. ऑब्झर्वेशन. तसंच इथे हे ऑब्झर्वेशन आहे. गणिताचा अभ्यास करताना ऑब्झर्वेशन हे प्रचंड महत्त्वाचं आहे, तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवा. ओके. त्यामुळे हा जो आता विषय, म्हणजे इथे काय झालं बघा, हे 101 गुणिले 50 म्हणजे काय झालं, एकूण संख्या किती आहेत? 1 ते 100, म्हणजे ते 100 आहेत. म्हणून ते 100/2 आहे. आणि कंसात किती आहे बघा, 101 ने गुणलं म्हणजेच 1 अधिक 100. म्हणजे बघा, पहिली टर्म अधिक शेवटची टर्म, फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म, आणि त्याला कितीने गुणलेला आहे? एकूण संख्या किती? 100. म्हणून त्या n/2. म्हणून तो जो मगाचा फॉर्म्युला आहे ना, त्याचं हे काय म्हणता येईल, ॲप्लिकेशन आहे. ओके.
So I hope you understood whatever I discussed in this lecture. We will continue this chapter arithmetic progression in the next lecture. Thank you.